अल्पभूधारक शेतकरी के लोन की वसूली गुंड साहूकारी तरीके से वसूल की गई। 1,35,000 रुपये। अपेक कॉटन गोवर सरकारी पंच संस्था वर्धा शाखा शासन महसूल विभाग द्वारा महाराष्ट्र विदर्भ वर्धा जिले के बोरगांव परिसर में रहने वाले पीड़ित दिलीप चंपकराज मेश्राम अपेक कॉटन गोवर सरकारी पंच संस्था संचालित नागपुर वर्धा शाखा ने वर्धा पुलिस स्टेशन के पास 13/12/2011 रोज दिलीप मेश्राम ने बिना कोई गारंटी के दस्तावेज नहीं देकर केवल सिर्फ 100 रुपये के कोरे स्टाम्प पर सही कर वर्धा अपेक कॉटन गोवर सरकारी पंच संस्था शाखा के अधिकारी को दिया। संस्था के अधिकारी ने 30,000 रुपये का लोन पास किया, जिसमें दिलीप मेश्राम ने 23,000 रुपये रकम भर दी। दिलीप मेश्राम ने 23,000 रुपये की किस्तें में रकम भर दी। दिलीप के पिताजी की बीमारी साथ ही उसके पत्नी अचानक मानसिक संतुलन खोने के कारण दिलीप मेश्राम कुछ किस्त नहीं भर पाए। तो कॉटन गोवर पंच संस्था वर्धा शाखा के अधिकारी और वर्धा डीडीआर साहब साथ ही सेलू तहसीलदार साहब अल्पभूधारक शेतकरी पीड़ित दिलीप के खेत के 7/12 पर बिना नोटिस दिए बोजारा चढ़ा दिया, साथ ही खेत की डवंडी भी कर दी। दिलीप परेशान होकर इंसाफ के लिए कामगार संगठन सुरेश रंगारी को आप बीती बताए तो सुरेश रंगारी ने वर्धा डीडीआर साहब को एक अर्ज दिया, साथ ही चर्चा की। देखिए क्रांति सूर्य ज्योति न्यूज रिपोर्टिंग MD आशिक। तुम्ही होते का त्या स्वतःच्या बोनसमध्ये सोसायटीमध्ये विक्री झाली त्याच्यामध्ये तोडायची लोन वापस करायचं आहे त्यांना देशामध्ये वसुली ते तोटा सांगायचं तुम्ही सांगून मी हे फक्त आपल्याला दिलेलं आहे, आपण कारवाई करू शकता, आम्ही त्याने आम्ही सक्षम आहोत, ठीक आहे, ठीक आहे. कारण ऐका, आम्ही हा तो त्याला मुद्दा दिला आपल्या संदर्भात आपल्या कार्यालयात आलो होतो आम्ही लॉकडाऊनच्या पूर्वी. आपण काय म्हणते की ह्या प्रकरणाची आणि या आपला कुठलाही संबंध बरोबर आहे, स्पष्ट सांगितलं सांगतो, ठीक आहे ना, ते सांगतो. आणि एक गोष्ट, या व्यक्तीला पूर्ण फाईल द्या, अभ्यास करू द्या, याचं म्हणणं काय आता म्हणून करणार आहे का रोज आहे असं म्हणूया. आता ऐका, तुमच्या केलं कोर्टाला तुमच्या दिली, ओके, कोर्टाने दिली, कशी दिली, काय दिली, त्याला माझा एक सोसायटीवाल्याला तुम्ही कर्ज घेतलं होतं, माझ्याकडे प्रकरण आलं, तुम्ही त्याच पद्धतीने म्हणून तुम्हाला हिअरिंग दिली. सर हे हिअरिंग नाही आहे, हे तुम्ही आम्हाला त्याची कॉपी द्या, काय काय पाहिजे द्यायचं, त्याला बरोबर सगळे तुम्हाला देतो, ठीक आहे. पण कायदा असं म्हणते तुमची जी सांगायची वेळ होती ती तेव्हाच गेली नाही, तुम्ही कोर्टात सांगायला पाहिजे ज्यावेळेस कोर्टाचं त्याला तुम्ही लेखी द्या, लेखी द्या बोलू ना, असं असंविधानिक काय, एक मिनिट, असं असंविधानिक आहे त्याची कंडिशन त्यावेळेस काय होतं, काय तुमची कंडिशन ऐकतो, तुम्हाला काय लेखी द्या, त्याला परत बोलवतो, समोर एकदा परत हिअरिंग घेतो. नाही आता सर जे लॉकडाऊन चालू आहे व्यवस्थित आहे, त्याला ऑनलाईन लिंक पाठवा, आम्ही त्या पद्धतीने एका शेतकऱ्याने एकदम शेतीवर सातबाऱ्यावर नाव चढवून हे प्रोसेस नाही आहे, होईल ते सगळं होईल. आता त्यातून नक्की काय करायचं
सेलू तहसीलदार से दिलीप मेश्राम को इंसाफ दिलाने के लिए हुई चर्चा। बोला काय म्हणणं तुमचं? हां सर हे मी कुठल्या दीड वर्षापूर्वी गंमत अशी झाली सर, हे आपलं कंप्लेंट मिळालं त्यावेळेस त्यांच्या मिसेसची खूप तब्येत सिरियस होती आणि नंतरच्या पिरियडमध्ये माझ्या घरी कुटुंबिक परिस्थिती म्हणजे माझे वडील मी ॲडमिट होते म्हणून आपल्याशी संपर्क नाही करू शकलो सर्व 6 महिन्यामध्ये आणि काल परवा थोडंसं अमाऊंट वगैरे घेऊन आम्ही कार्यालयाला जाऊन भेटलो या बँकला बँककडे अमाऊंट जे आहे आपण दिलेली अमाऊंट भरण्यासाठी आम्ही तयार होतो तर बँक सर या 6 महिन्यातली अमाऊंटच 1,85,000 दिली टॅक्सवाली हो नंबर आहे का तुमच्याकडे बँकेचा आहे का नंबर नाही एक काम करा तुम्ही माझा अजिबात डोकं नाही विचार पण तुम्ही मस्त नाही मंगळवारी जराशी या बँकेचा नंबर घेऊन मी तुम्ही बँकेवाल्याला बोलतो सर एवढं देऊन बी सर पण त्याचे बुक करून ॲक्च्युली यांचे कंडिशन ॲक्च्युली हे का नाही भरू शकले एक मेडिकल वडील पण द्यावे आणि त्याच कारणास्तव हे कर्ज घेण्यात आलं होतं काय हरकत तुम्ही मला लक्ष आलं सर 30,000 रुपयाचं कर्ज आहे ठीक आहे आता किती रुपये म्हणतात 30,000चे 30,000 तुम्ही इथून तिथून आणि सर मला मी याच्या सातबाऱ्यावर चढले हो जरा चढून गेला ते त्याचं पत्र याला बोजायचं आम्हाला काय आम्ही चढून शिकून हो पण तुम्हाला रक्कम काढून दिली नाही काहीतरी मध्यंतरी इतकीच दिली 33,551 आता काहीतरी काढून दिली तुम्हाला फेब्रुवारी 21मध्ये इतकीच दिली होती फेब्रुवारीमध्ये तो पोरगा आला आता आम्ही एकाला 60,000 काहीतरी काढून त्यांनी बसले 60,000 रुपये तर तुम्ही एका दुसरे ठेवू माहिती बँकेचा नंबर घेऊन या मंगळवारी माझ्याकडे मी बोलतो त्यांच्याशी बोलू का आता 1 लाख रुपये मध्ये 1,85,000 रुपये लोन उठाए थे सर 30,000 सुनिए एक थोड़ा 30,000 का लोन उठाए 26,000 रुपये इनको कैश मिला बाकी नहीं 24,000 रुपये 6,000 रुपये का डिपॉजिट रहा उसके अंदर से 21,000 रुपये इन्होंने भर चुके थे उन्होंने लिख के दी हमारे को मैं बोला भी सर बोला ये तो बहुत ज्यादती है वो बोला काश्तकार के ऊपर में एक काम करो कोर्ट प्रमाणे म्हटले कोर्टने ऑर्डर दिया की 185 देतो ऐसा भी कुछ जो कोर्टचा ऑर्डर असतो ते तहसील कार्यालयाकडे आरओसीमध्ये आलं त्यामुळे तो नाही विषय आलेला तुम्ही खाली मला बँकेच्या मॅनेजरचा नंबर द्या बोलतो मी आणि सर आम्ही जे आपली सरकारी आहे नाही का सेंट्रल DDR त्यांच्याकडे गेलो होतो आणि दरम्यानमध्ये काही कागदपत्र पडताळून सार्वजनिक करण्याकरता माहिती अधिकार दिला तरी माहिती अधिकारात ते पूर्ण यांची प्रिपेरेशन फाईल तर द्या म्हटलं आम्हाला अभ्यास करण्यासाठी तसंही नाही आणि त्यांनी डायरेक्टच असं म्हटलं की हे संबंधच नाही म्हणजे आमचा कुठला हस्तक्षेपच नाही म्हणे याच्यात मग तुमचा हस्तक्षेप नाही सर म्हटलं तर तुम्ही घेतली काय घेतली काय तेच म्हटलं सर हे सगळ्या गोष्टी तिथं डायरेक्ट आम्हाला झेंडावून लावलं म्हटलं तुम्ही सेटल करा ना सर मुद्दलावर तुम्ही व्याजापेक्षा जास्त मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेताय नंतर 1,85 आत्महत्या करा लोन संदर्भातल्याच गोष्टी हा विषय मला पटत नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच पद्धतीनं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं आता ह्या माणूस इतके पैसे कुठून बरोबर आहे हा मुद्दा नाही पटला मला तुमचा शेवटी वाटलं ते असं बोलायचं नाही असं हे मुद्द्याला सोडून बोलणं म्हणतो त्याला नाही म्हटलं सर मी काय म्हटलं तुम्हाला एवढं बोलही काय थैंक यू सर सर एकदमच सावकारीची पेक्षा झाला सावकारीच्या तुम्ही म्हणजे 6 पट घेतायत ना त्याच्या सर हमको ऐसा ही बताया जो अपन इंस्टॉलमेंट नहीं भरते ना उसका तो ब्याज लगता है ब्याज का ब्याज भी लगता और नहीं भरने का पेनल्टी ब्याज लगता उसको बोलता मैं भरा तू नंबर क्या मैं महाराष्ट्र नासिक पुलिस कमिश्नर साहब की एक न्यूज़ उस वक्त आई भू माफिया के विरोध सेलू तहसीलदार साहब से दूसरी बार फिर हुई चर्चा।
सुपर इंटरेस्ट असते ते. त्यामुळे सुपर इंटरेस्ट मधलं 16 गुणिले तेवढे 7 वर्ष जर केले तर 112% होतात. 112% म्हणजे काय जसे असं म्हणजे 30,000चे 30,000 होतील समजा. कसं आहे की आपण याच्यामध्ये अथॉरिटी स्विच केलेली आहे आणि त्याचा अर्ज घेऊन घ्यायचा ज्या प्रमाणात हां हां आणि ती त्याच्यामध्ये थोडी करायची याची तयारी करून कंपनी करून एक्सपोजरसाठी सादर करते. बरं बरं चालतं पद्धतीने. आम्ही शेतमाला सुट्टी होती करायची आहे. हां हां मीच केला होता फोन त्यावेळेस तुम्ही हो हो मला लक्षात आलं मी स्टेटस बघितला होता. नाही नाही बरोबर बरोबर चालेल 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 ओके थँक्यू. हां गलोले मॅडम हो जेवण झालं की हे यांची RRC आहे ना माझ्याकडे मेश्राम दिलीप चंपतराव मेश्रामची दिव्या साहेबांचं म्हणणं आलं की समजा 16-15चा आहे 6 वर्ष 5 वर्ष आले तर 16 12 वर्ष 112% व्याज झालं. 112% व्याज म्हणजे जी काही रक्कम आहे त्याच्यावर 112% म्हणते मुद्दलवर तर ते 30,000 होतील वाटतं 5 वर्ष ते 1.45 खूप झालं ना त्याचं तुम्ही एक आमच्या आपण तयार करून द्या लिहून द्या की असं आहे एवढे पैसे घेतले होते त्यापैकी एवढं बँक पासबुक आणायला आणलं का बँक पासबुक मास्टर मधून तुम्हाला किती पैसे भरले ते तुम्हाला अर्जामध्ये देता येईल. मी सांगितलं तर लिहून घ्याल. हॅलो हां कोणता दाखला तो कुठे देतो आपण आपल्याकडे राहतो ग्रामविकास विभाग देतो आता सगळं दाखला. 16 प्रकारची प्रमाणपत्र द्यायचं शासनाचे आपला निर्देश आहे त्यात आपण त्याचा दाखला देत नाही आपण. त्यात जन्म मृत्यू निबंध जो असतो ना त्याचं ग्राम बोले काय सर जो बैंक यहाँ पर ऑफिस का हाँ हाँ चलन क्रमांक अपेक्स क्वार्टर बरं त्यांना बोलून त्यांना कागदावर घ्यावं लागेल त्यांना मध्ये ना माझ्या हाताला दिव्या साहेब पण तेच म्हटलं की माझ्या अपदेव म्हणजे काय नाव यांचं अपदेव क्लार्क आहे तो वसुली वगैरे करणार ऑफिस में उनके अंडर ही है. नंबर घेते ना हॅलो हां अपदेवजी बोलताय का? हॅलो मी महेंद्र सूर्यवंशी बोलतोय तहसीलदार सेलू. विषय असा होता की अपेक्स कॉटन ग्रोवर आहे ना सहकारी पतसंस्था नमस्कार. तर याची एक वसूल एक तुमचे एक थकबाकीदार आहेत दिलीप मेश्राम. हां तर त्यांनी तुमच्या बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यानुसार मग ते RRC म्हणून आमच्याकडे आलं होतं वसुलीसाठी. त्यांनी न भरल्यामुळे न्यायाधीश सहकारी न्यायालय हे असतं कोऑपरेटिव्ह कोर्टचा निकाल लागला होता 2015 आणि त्याच्यानुसार ती वसुलीसाठी आमच्याकडे आलं. आता त्याने 30,000 कर्ज घेतलं आणि त्याच्यावर 16% व्याजदरानुसार वाटप केलं म्हणताय तुम्ही. तर आता यांच्यावर किती आकारणी यांना किती पैसे भरावे लागतील कारण तुम्ही हां
हो चालतं ना, मी होल्डवर ठेवतो. आले ते का? बरं. ते आता पैसे भरायला तयार आहेत ना, पण आता काय झालं आहे की आता एक सेटल प्रिन्सिपल आहे सगळीकडे की मुद्दलावर व्याजाची आकारणी किती असावी. आता वन टाईम सेटलमेंटची पण स्कीम तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता त्यांना. हां 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 पैसे भरले हिंमत होती, पैसे भरणे शकत होते ते पैसे सोबत आणले होते. त्यांना मी माझं पर्सनली सांगितलं की मी एकदा करा, एवढे पैसे करून नका आणि त्यांना 2-3 महिन्याची मदत मागा. कुठं ती दिली तसं आपण त्या प्रॉपर्टी पोर्टलकडून आपण ते त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडून येऊन घेत असतो आपण त्यावेळेस. 2011ची केस आहे सर. 2011ची 15ची निकाल लागला. 15ची आज 7 वर्ष झाले. 7 वर्षात आपण म्हणजे ती जर रक्कम ठेवली असते तर संस्थेचा त्याच्यात तास झाला आहे तसा संस्थेचा झाला आहे का त्याची जर रक्कम ठेवली पैसे असते ना त्यांना तरी आम्ही सगळीकडे करण्याचा प्रयत्न होतो ऐकायला तयार नाही आहे. तरी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असते माझ्याकडे म्हणजे संपत्तीचे असते म्हणजे गावाचे असते काय त्याला गेला ते उपयोग माझ्या हातात काहीच नाही. बरं, विषय असा होता मला जे म्हणायचं विषय असा आहे की 2011 पासून आता मुदतीवर 16% व्याज आकारलेलं आहे ना, तर 16% व्याज आता आपण याच्यावर चक्रवाढ व्याज देतो का? हो, पण मला नाही वाटत साहेब आपण म्हणताय असं 16% कुणाच्या म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्या पद्धतीने व्याज आकारणी होईल म्हणून, पण मला असं वाटतं की 16 वर्षाचं आता मी यांच्याशी पण बोललो DDR साहेबांची. आता 15ची आकार आहे तर 7 वर्ष झाले. 7 वर्ष 112% व्याज झालं मुद्दलवर असं मला वाटतं. म्हणजे मुद्दलीवर 112% व्याज आकारलं तर जी रक्कम आहे ती भरून घ्यायला पाहिजे तुम्ही असं नाही. आता बघा मी वसूल करून देत आहे आमच्याकडून, पण समजा नाही झाले वसूल तर मग मी तसं करून देईल असा विषय नाही. म्हणून म्हणतो की वसूल होतात तुम्ही भरून घ्या. आलं का लक्षात? माझं म्हणणं की हां हो हो हो. मग माझं काय म्हणणं मी बोलतो ना, जर वन टाईम सेटलमेंटमध्ये काही कमी करून होत असेल यांचं आणि बघा साहेब माझं याच्यात म्हणत त्यांची क्षमता
आणि तुमचंही नुकसान आर्थिक नाही. या दोन्ही गोष्टीचा मेळ घातला गेला पाहिजे कुठेतरी. अलग लक्षात 16 म्हणजे नाही बांधलेले आहेत. आता पण मला सांगा, बँका आता शेतकऱ्याला 5 लाख रुपये कर्ज देतात, वन टाइम सेटलमेंट करतातच ना कुठं 2, 2.5, 3 लाखावर. नाही पण ते काय आहे की 16% माझं म्हणणं ते नाही की तुम्ही व्याजदर कमी करा. माझं म्हणणं की जो प्लेन आहे जसा जशी तुम्ही जे लावलेलं आहे त्यानुसार जे येतं ते एवढं घ्या. असं मी तुमचे अध्यक्ष वगैरे असतील त्या दिवशी मिटिंगला तर मी बोलतो ना. हो मी बोलणं करतो त्या दिवशी. चालेल 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 मी बोलतो तुमच्या महेंद्र सूर्यवंशी. हो बरं ठीक. सगळं होतं लगेच सगळं होतं बोले सर्व म्हटलं. एक काम करा आपण मॅडम, तुमच्या मी एक पत्र देऊन टाका तुम्ही की आता आम्हाला 2021 एवढे पैसे करा आम्ही कळवलं होतं. बरोबर आहे. 580 रुपये बरं आम्ही कळवलं होतं. आज रोजी मला बाकी 1 लाख किती सांगा तुम्हाला 85 एवढे पैसे मागत आहेत. प्रमाणाच्या बाहेर माझ्यावरती व्याजाची आकारणी करण्यात आलेली. मी पैसे भरण्यास तयार आहे. तुम्ही योग्य आकारणी करून सरकारी खात्यात करून द्यावी आपण मी करतो. मला मी या ऑफिसकडून पत्र पाठवून सुरुवात आकारणी करून मागतो. तर ते तुम्हाला घेत होते जाग्याचा खर्च, न्यायालय निवाड्याचा जो खर्च होतो निवाड्याचा खर्च आणि वसुलीचा खर्च किती जास्त चिंता ते तुमचा माझा मुद्दा आहे. तो बँकेचा त्याच्या अप्रोचचा विचार 29 तारखेला मी पूर्ण बोलतो. तुम्ही 29 त्या संस्थेमध्ये जा, 29 थांबायचं आणि तुम्ही मला पण फोन लावा 29 तारखेला. पण यांचा एक अर्ज घेऊन जाणार. तुम्ही एक अर्ज करून टाका बरं मला. मी तुम्हाला कधी यांना शेवटच्या त्याला नोटीस दिली होती का 67,000 तुला टेकून नोटीस आली का तुम्हाला? नोटीस फीस आली होती सर. फीस आली होती ती व आता दाखवली नोटीस नाही. 67,000 जे आली असेल ना त्याला आम्ही 16,000 रुपये पत्र दिलं होतं ना. त्याला टिकून तुमचे चंद्रवार साहेब ना चंद्रवार साहेब. कसं करायचं एक पत्र द्या मला नावाने दिलीप चंद्रकांत यांच्या नाव यांनी सही करून द्यायचं पत्र मला की मला एवढे 33,000 रुपये 33,351 रुपये होते. त्याच्या 16% व्याजाची आकारणी करण्याचा निवाडा पाहिजे होता तरी झाला तो. किंवा 15 तारीख तारीख झाला होता आणि त्यानुसार मला सप्टेंबर महिन्यामध्ये तलाठी साहेबांकडून नोटीस मिळाली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला 67,000 रुपये भरण्याचे कळवलं होतं. अंदाजे 67,000 रुपये भरण्याचे कळवले होते. परंतु आज रोजी मी बँकेत गेलो होतो. बँकेवाले मला किती पैसे करून मला 1,45,000 रुपये करून मागत आहे. तर माझ्यावर प्रमाणाच्या बाहेर अवास्तव त्या ठिकाणी आकारणी केली जात आहे. मी श्रीमंत जी आहे ती करण्यास तयार आहे. तर मला रक्कम कमीत कमी करून देण्यात यावी असं मी काय बोलतो. याने ताबा मागण्यामध्ये ताबा मागणी पत्र दिले मला की यांचे प्रॉपर्टीचा ताबा घेऊन त्यांना द्यायचा. आणि त्यांनी यांची नोटीस पण काढली विक्रीची. त्यांच्या प्रॉपर्टीच्या विक्रीची नोटीस पण काढलेली. वसुली विशेष वसुली व विक्री अधिकारी अमरावतीला गस्त करतो. अमरावती विषय नसवाला कमी काय या लिहून घे. करावं लागेल. पीड़ित दिलीप मेश्राम साथ ही सुरेश रंगारी, वर्धा खासदार श्री
रामदास जी तड़स साहब को पूरे दस्तावेज दिखाए और साथ ही चर्चा की। खासदार साहब ने दस्तावेज की पढ़ाई करके अपना कवरिंग लेटर दिया। वर्धा डीडीआर साहब को देने को कहा। वर्धा डीडीआर साहब ने क्या कहा? कोणती झाली काही नाही आणि दौंडी वगैरे झाली तर ते 35,000 रुपये तहसीलदारांनी दिले ते भरायला तयार आहे, पण ते बँककडे पाठवून इकडून तिकडून 1,85,000 रुपये भरा म्हणून सांगायचं आहे. त्याच्या पत्नीची तब्येत मेडिकली 2012पासून सगळं हे आहे, नागपूर दवाखाना चालू आहे. कर्ज तर घेतलं असेल पण त्यांनी. कर्ज असं त्याचे पैसे भरायला तयार आहे. तहसीलदार साहेबांनी जे लेटर दिलं 35,000 रुपये भरा म्हणून, तर तेवढं भरायला तयार आहे. तर आजच्या तारखेमध्ये एका 6 महिन्यामध्ये 1,85,000 तहसीलदार कोणतं पत्र दिलं दाखवा. 1,85,000 रुपये कर्ज दाखवून दिलं. कर्ज कोणत्या बँकेचं आहे? ते काय पतसंस्था आहे सर, ऑफिस. आता पतसंस्थेचं कोण बोलणार आहे? ते तहसीलदाराने दिलेल्या पत्रानुसार पैसे रक्कम इकडून जमा केली होती. तुम्ही डायरेक्ट यांना भेटा ना डीडीआरला. सर सगळीकडून भेटते गाडी झाल्या सर, 2 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? आणि ते सर काही जे करून राहिले 58,000 दाखवलं होतं, तर 58,000 करायला तयार झालं होतं. हो. सर ते ह्या रूल्स व्हेरिफिकेशन आहे सर. हे आपले जे महसूल विभागाचे रूल्स दिलेले आहेत. महसूल विभागाचा काहीच रोल येत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही त्या यांनाच भेटा डायरेक्ट डीडीआर. हो तर सर डीडीआरला वगैरे सगळेकडून भेटून प्रोसेस बनवली आहे. या प्रकरणामध्ये तुम्ही डीडीआरला पत्र देऊन टाकायचं होतं ना. दिलं सर, ते आमच्याकडे पत्र नाही तहसीलदाराकडे तो विषय जो आहे तो डीडीआरनेच पाठवलेला आहे. तो मी सगळीकडे डीडीआरने त्याच्यावरती कारवाई करावी म्हणून सांगितलं आहे की मालमत्ता जप्त करा. हो सर. तर सर मालमत्ता जप्त करण्यासाठी पण हा नाही तुम्ही डायरेक्ट द्या ना डीडीआरला पत्र. महाराष्ट्र जमीन महसूल डायरेक्ट डीडीआरला पत्र देऊन टाका. त्यांचाच विषय आहे तो. त्यांच्याशी चर्चा झाली, त्याची बाटाघाटी केली, तो विषय संपतो. नाही तहसीलदारचा विषय येतच नाही ना. तहसीलदारवरती बंधनकारक आहे डीडीआरने पाठवलेला विषय. तहसीलदार त्याच्यामध्ये काही कमी नाही करू शकतो. कसं आहे त्याच्यामधले ज्या स्थानिक स्वराज्य सहाय्यक निबंधकाची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये त्याला फक्त अधिकार एवढे दिले आहेत तहसीलदारला की त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार त्यांना मालमत्ता जप्त करणे, रेकॉर्ड जप्त करण्यासाठी मदत करणे. बाकी तो विषय डीडीआरचा आहे. तो विषय डीडीआरचा आहे. तो नाही सर, मालमत्ता जप्त करण्याच्या संदर्भात पण सर हे जप्ती करण्याचा हाय रूल आहे ना सर. विभागाचा याला नोटीस वगैरे 7/12 चढण्याच्या अगोदर हे नोटिसा द्यायला पाहिजे होते. दौंडी करण्याच्या अगोदर नोटिसा द्यायला पाहिजे होत्या. हे प्रोसेस नाही झाली ना सर. आणि सर 35,000 रुपये जे तहसीलदार साहेबांनी दिले सूर्यवंशी साहेबांनी ते भरायला तयार आहे. आता सर माहिती आता ही प्रोसिजर झाली तर तुम्हाला याच्यात दिवाण न्यायालयात जावं लागेल. अजून एक गोष्ट आहे, मागच्या आठवड्यामध्ये सूर्यवंशी साहेबांसोबत मीटिंग झाली. ते बोलले की तुमच्यापाशी जर तयार असेल तर मी माझ्या अधिकारातून 35,000 जे आहे ते भरून देतो आणि पावती देऊन तुम्हाला कोरा सातबारा करून देतो. मग 8 दिवसात असं काय झालं की त्यांनी म्हटलं की नाही बँकेकडे जावं लागेल. हे 35,000 कर्ज त्यांनीच सांगितलं नसतं, हिशोब काढून सगळं. त्यांनी नाही सांगितलं, हे कोर्ट विद्यमान न्यायाधीश सहकारी न्यायालय नागपूर यांनी सांगितलं म्हणतात ना. तर त्या हिशोबाने आम्ही पैसे मग हे डीडीआर कडे पाहिजे ना पैसे. नाही तर तहसीलदाराचं नोटीस आलं तर आम्ही तहसीलदाराकडे गेलो होतो सर. डीडीआरकडे जाऊन आम्ही ते सर्व केलं तर डीडीआरनं ते आमचं ऐकलं नाही. मग हे पत्र आल्याच्यानंतर या पत्रावर आम्ही काम केलं आणि सूर्यवंशी साहेबांसोबत 2-3 मिटिंगा झाल्या.
तयारी झाले होते. म्हणजे वेळेनुसार काय कायद्याच्या प्रक्रिया बदलतात का? नाही, कायद्याच्या प्रक्रिया बदलत नाही ना, तुम्ही करत नाही ना त्यानुसार. तुम्हाला जर कोर्टाने न्याय आदेश दिला की तुम्ही 33,351 भरा, तुम्ही भरून टाकायची होती तिथे. हो सर, काही परिस्थिती. अरे हे विषय काय ते दिलीप चंपतराव मेश्राम, श्री नंदूजी भुरे, पाण्याच्या टाकी. हो, नाही पण यांनी ते बँकवाल्याला कन्व्हिन्स करावं ना. तुमच्याकडे येण्याचा काय विषय आहे? तुमच्याकडे आरआरसी आलेली आहे, तुम्ही त्या आरआरसी नुसार काम करायचं, संपला विषय. एक तर त्यांनी ते कोर्ट विद्यमान न्यायाधीश सहकारी न्यायालय नागपूर याच्या आदेशाच्या विरुद्ध अपील करायला पाहिजे होती. चुकीच्या पद्धतीने फिरता येते. तुमच्याकडे येऊन काहीच फायदा नाही त्याच्यात. तहसीलदार तुम्हाला काहीच रिलीफ देऊ शकत नाही, त्यांचा विषयच नाही तो. त्यांच्याकडे एक आरआरसी आलेली आहे, त्या आरआरसी मध्ये त्यांनी कारवाई केली. सर, आरआरसीवर कारवाई या पद्धतीने कारवाई जर चुकली म्हणून काय तुम्ही काय याच्यापासून म्हणजे तुमचे काही हे काय कमी होणार आहेत का पैसे? त्याची प्रोसेस चुकून. आता प्रोसेस चुकली तर पैसेच कमी होणार आहे का? नाही, पैशाचा मतलब नाही सर, ही प्रोसेसच कशी. कारवाई जर चुकली म्हणून काय तुम्ही काय याच्यापासून म्हणजे तुमचे काही हे काय कमी होणार आहेत का पैसे? त्याची प्रोसेस चुकून. आता प्रोसेस चुकली तर पैसेच कमी होणार आहे का? नाही, पैशाचा मतलब नाही सर, ही प्रोसेसच कशी चुकली. मग या पद्धतीनं तडजोड केली असती ना सर. आम्ही जुळवाजुळवी. तुम्हाला अजूनही कुठे वेळ मिळली तडजोड करायला? तडजोड करायला म्हणजे सर प्रोसेसच जवळ चुकली 7-12 त्या प्रोसेसशी या तडजोडीचा काय संबंध आला? तेच तर काहीतरी चुकीचं काम करू दे तुम्ही. तुम्हाला तडजोड करायला अजूनही वेळ आहे, जा तुम्ही त्या न्यायालयामध्ये. सर, डीडीआर कडे फाईल मागितली तर सर न्यायालयात. डीडीआरचा विषय आहे सर, त्याला आम्ही काय करू शकतो? नाही म्हणलं त्यांना, नाही म्हणून सांगू मी चालू आहे ना. तर आपण म्हणतो त्या पद्धतीनं बरोबर आहे, पण न्यायालयामध्ये उभं राहण्यासाठी, केस स्टँड करण्यासाठी हे जे काही फाईल आहे डीडीआर कडे आलेली, त्यांना मागा ना तुम्ही डीडीआर. त्यांना मागितलं, त्यांनी दिलेली नाही. मग खासदारांना सांगा त्यांना पत्र द्या. तहसीलदारला देऊन काय बघा? तहसीलदाराकडे ती फाईल थोडी आली. तहसीलदाराकडे या आदेशाची कॉपी आली तर ते जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की आरआरसी ओपन करा, संपला विषय. त्याच्याकडे काय तहसीलदाराकडे? तर सर, आरआरसी ओपन करताना हे नियमाचं. पण ठीक आहे, नियम चुकले, याने काय होणार आहे? तुमचं काही रक्कम कमी होणार आहे का? रकमेचा भाग नाही, पण नियमच चुकीचे झाले ना सर. मग पूर्ण प्रोसेस चुकत होईल ना. कशाची? काही विलंब, काही टाइम तर मिळाला असता आम्हाला जुळव करण्यासाठी. तुम्हाला इतका टाइम मिळाला, तुम्ही काही केलं नाही. आता त्याच्या टाइम मध्ये काय करणार आहे तुम्ही? अजून तुमचं कुठं तुमची केली का? हरास केली का जमीन त्यांनी? हो सर, 7-12वर चढली. 7-12वर चढल्याच्या 7-12वर चढली ना. 7-12वर चढली. हरास झाली का? लिलाव केला का त्याचा? लिलाव डाउंडी झालेली आहे ना सर गावात. मग तुम्ही जा ना कोर्टामध्ये. कोर्टामध्ये जावं लागेल ना तुम्हाला. कोर्टाशिवाय काय पर्याय आहे? पण हे सर रूल्स रेग्युलेशन काही हे नाही का सर? या कशाचं? आता कोर्ट पाहिजे ना. मग जर रूल्स आणि रेग्युलेशन चुकलं असेल तर कोर्ट पाहिजे. तो अधिकार कोर्टाचा आहे ना. शासकीय जे नियम आणि वगैरे. आता कोर्ट पाहिजे ना. जर चुकलं असेल तहसीलदार तर कोर्ट कॅन्सल करेल. तुम्ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करता, पण कर्ज घेणाऱ्यांची काही जबाबदारी आहे की नाही? हो ना सर. त्याच्यावर एक गोष्ट आहे, त्याच्यापाशी जे कागद आहे, त्याच्या पत्नीची मेंटली हालत तेव्हा कोर्टात सांगाल तुम्ही. तर त्या आम्ही सांगितलं सर. कोर्टाने तरी तुमचं ऐकलं नाही, त्याला आम्ही काय करणार आहे? तेच ना. डीडीआर सुद्धा नाही ऐकलं. डीडीआर सर सेटलमेंट कोर्टात जायला पाहिजे. सेटलमेंट करून देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे डीडीआर. मग त्याला सांगा सेटलमेंट करायला पाहिजे ना सर. मग तुम्ही म्हणजे तुम्ही तहसीलदारकडे चक्रा मारण्यापेक्षा शेवटी शेतकरी काय सर? नाही असं नाही. आम्ही जनता चुकीची आहोत. नाही, खरंच चुकते ना तुमचं. ज्याचं काम आहे मला एक सांगा, तुम्हाला हे आदेश केला, अपीलला का नाही गेले? याच्या का नाही गेले अपीलला तुम्ही? आम्ही कर्ज, बरं तुम्ही तहसीलदारला आम्हाला विचारून कर्ज घेतलं का? आय नो सर. मग आम्ही कुठे म्हणतो त्याच्या बायकोची तब्येत. काही आपण बोलायचं आम्ही चुकीचं. आपल्यापर्यंत आलं की जनता चुकीची, आपल्यापर्यंत आलं की आम्ही चुकीचं, असं थोडी चालणार आहे. असं कसं चालणार आहे? चुका तुम्हीच करायला, म्हणून आमच्यावर थोडी थोपवणार आहे.
तेच तर म्हणतो सर. मग काय संबंध आला आमचा या विषयाचा? काहीच नाही. काही संबंध नाही आमचा या विषयाचा. ते बँकेचं कर्ज तुम्ही घेतलं, ते बँक डिसाईड करते, त्याची एक यंत्रणा फक्त ही आहे किंवा ते वसुली करण्यासाठी. झाला संपला विषय. हो ना सर. तुमचं दोन बँकेचा आणि तुमच्यामधला व्यवहार आहे, तुम्ही डिसाईड करा ना. पण सर वसुली करण्यासाठी काय जर चुकलं असेल तर कोर्टात जा, दुसरं काय पर्याय आहे? प्रशासकीय अधिकाऱ्याची काही जबाबदारी नाही. कशाची? जबाबदारी नाही नाही, सारी जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे, तुमची काहीच नाही. चला जाऊ द्या, माझ्यावर इतका वेळ नाही तुमच्याशी डिस्कस करा. तुम्ही ज्याचा विषय आहे त्याच्याकडे जा. रिसीट नाही. हा ते टाक मध्ये म्हणा, ज्याचा विषय आहे त्याच्याकडे जा. कहा कि कानून के अधिकारी कानून नियम तोड़ने से भी कर्ज और उस पे लगा चक्रव्यूह ब्याज माफ नहीं हो सकता। इसी तरह अल्पभूधारक शेतकरी को लाचार बेबस मजबूर करके शासन के सेवाकार शेतकरी को इस तरह आत्महत्या के लिए प्रोत्साहित अर्थात चाहते हैं और खेती माफिया उन काश्तकारों की जमीन हड़प लेते हैं। नासिक पुलिस आयुक्त साहब ने यह वर्तमान घटना वास्तव सत्य, फिर भी भारत और महाराष्ट्र सरकार सोई हुई है। देखो भारत और महाराष्ट्र के काश्तकारों।